वसुनंदिनी फाउंडेशन संचलित MK वेंचर जळगाव यांच्या साहित्य सरिता मंचातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच वसुनंदिनीचा दुसरा वर्धापन दिन सोहळा 8 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाला। सामाजिक आरोग्य, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून वसुनंदिनी फाउंडेशन या संस्थेचे विविध स्तरातून नेहमीच कौतुक होत असते। नुकताच वसुनंदिनी फाउंडेशन संचलित MK वेंचर जळगाव यांच्या साहित्य सरिता मंचातर्फे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या पुरस्कारात वितरण सोहळ्यात राज्यभरातील नवोदित साहित्यिकांचा प्रकाशित झालेल्या एकूण 13 काव्यसंग्रह, कथासंग्रह यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये निर्भीड, सक्षम, कार्यक्षमतेने वावरणाऱ्या आपल्या समाजातील उत्कृष्ट कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शिक्षक, उद्योग, संस्कृती, कर्तव्यदक्ष, डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, पोलीस, फौजी यासारख्या अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तसेच आपल्या कार्यातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 56 महिला व पुरुषांना वसुनंदिनी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वास विष्णू देशपांडे, प्रसिद्ध लेखक चाळीसगाव हे होते। या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माननीय श्री सुरेश मुळे, जालना, महाराष्ट्र अखिल भारतीय बहुभाषिक महासंघाचे अध्यक्ष, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष हे देखील उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट माननीय अविनाश जनार्दन भिडे, नाशिक, सदस्य व माजी अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, कार्याध्यक्ष सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि लेखराज चिरंजीवीलाल उपाध्याय हे उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रकाश शंकरराव जोशी, प्रसिद्ध गायक व समाजसेवक ठाणे, माननीय दिलीप दीक्षित नाशिक, ज्येष्ठ पत्रकार सौ सुचिता कुंगटकर, प्रसिद्ध लेखिका व कवयित्री नागपूर सौ कल्पना रोहिदास सोनार, समाजसेविका आणि पोलीस मित्र नाशिक यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक पारधीसर व सौ नीता पाटील, न्यूज मराठी वृत्तवाहिनी उपसंपादिका तसेच सांगली प्रहार या संपादिका सांगली यांनी अत्यंत सुंदर असे सूत्रसंचालन केले। संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी कालावधीत विविध पुरस्कार तसेच सोहळा कार्यक्रमाचे मार्गदर्शन, शिबिराचे आयोजन तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करून संस्थेचे सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले म्हणून उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे व मान्यवरांचे भरभरून कौतुक केले। पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वसुनंदिनी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विद्याधर सोनवणे आणि MK वेंचर्सच्या अध्यक्षा सौ माधुरी कुलकर्णी यांनी केले। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल सहकार्य श्री मकरंद पाटील, ललिता पाटील, नीता पाटील सांगली यांनी केले। सदर पुरस्कार सोहळा अल्पबचत भवन जळगाव येथे 8 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात पार पडला।